वसा जनसेवेचा। नवनियुक्त ठाणेदार शरद माने यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बुधवारी पहाटे 5:30 वाजताच मोहडा बुद्रुक या दुर्गम भागात अचानक धाड टाकत हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर अक्षरशः बिल्डोजर फिरवला। पोलिसांच्या अचानक एंट्रीमुळे अवैध गावठी दारू विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली। पथकाने संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली। त्यानंतर नदीकाठालगत छुप्या पद्धतीने सुरू असलेले हातभट्टी दारूचे अड्डे शोधून पूर्णपणे उद्ध्वस्त केले। या धाडीत लपवून ठेवलेली अंदाजे 25 ते 30 हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली। गावातील महिला पंचाच्या उपस्थितीत हा साठा जागच्या जागी नष्ट करण्यात आला। संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई हेड कॉन्स्टेबल काकड पवार, कॉन्स्टेबल पाटोडे, महिला कॉन्स्टेबल नीता पवार व चालक यमले यांनी केली। अनेक वर्षांनंतर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे महिलांनी समाधान व्यक्त केले असून अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांनी आता स्पष्ट इशाराच दिला आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।